मार्करवाडीमधील ईव्हीएम मतदानाच्या आकडेवारीवर शरद पवारांचा आक्षेप. शिंदे आणि अजितदादा गटाला एकूण मतं मवियापेक्षा कमी तरी जागा जास्त, आकडेवारी मांडत पवारांचा आरोप. शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये. मतांची आकडेवारी बघा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल. मार्करवाडीमधील मतांची आकडेवारी ट्विट करत बावनकुळेंचा पवारांवर निशाणा. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो. मतमोजणीच्या पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये काहीतरी गडबड, उत्तम जानकर यांचा अहवाल. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते. मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटही सही घेतली. बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. परवानगी नसतानाही बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम. मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी केल्याची माहिती. बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार. सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात दारू विरोधात लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय. बॅलेट पेपरवर घेतलेल्या मतदानामध्ये महिलांना 612 मतं. असोदमधील गावकऱ्यांचा जल्लोष. सिरियातील स्थानिक बंडखोरांचा राजधानी दमास्कसवर ताबा. राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले. बंडखोरांकडे सत्ता सोपवण्यास पंतप्रधान तयार. विद्रोही सैन्याचा दावा. सिरियातील बंडाळीनंतर असद यांच्या राष्ट्रपती भवनामध्ये नागरिकांकडून लुटालूट. कैद्यांनाही विद्रोही सैन्यानं मुक्त केल्याचा व्हिडिओ समोर. बंडखोर गटाकडून हवेत गोळीबार करत जल्लोष साजरा.